हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. चला तर आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आहे. तर वेलकम आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. आणि बघा, माझी पूजा झालेली आहे. हा व्हिडिओ आहे नागपंचमीचा. तर नागपंचमीचा आणि आजचा शनिवारचा व्हिडिओ तुम्हाला मिळून येतो आहे. तर बघा, आमच्याकडची सकाळची पूजा झालेली होती मस्त. आणि आमच्याकडे पानगे आणि दूध हे नैवेद्याला ठेवत असतं सकाळी. आणि मग तोच आम्ही नाश्ता करून सायंकाळला स्वयंपाक करून उपवास सोडत असतो. तर आमची सगळी पूजा झाली होती आणि आम्ही मग सगळ्यांनी नाश्ता वगैरे पण करून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला पण सुरुवात केली होती. आता स्वयंपाकाला बघा, आम्ही बाकी स्वयंपाक माझा झालेला होता, ते काही शूट केलं नाही. मग मी करंजी करताना दाखवते आहे. आई आणि माझ्या सासूबाई दोघी पण होत्या, तर त्या मस्त करंज्या लाटून आणि भरून देत होत्या आणि मी इकडे करंज्या तळण्याचं काम करत होती. बघा, आता करंज्या तळती आहे मस्त. असे व्हाईट आणि थोडेसे गोल्डन ब्राऊनमध्ये झालेल्या करंज्या खूप छान वाटतात दिसायला पण आणि खायला पण. इकडे बघा, माझी आई करंज्या भरती आहे आणि माझ्या सासूबाई लाटून देत होत्या करंज्या. आणि त्याच्यासोबत आम्हाला फुगे, वेणी, फणी हे पण करावं लागतं, तर त्या माझ्या सासूबाई करत होत्या. आणि असं सगळं आमची स्वयंपाकाची घाई सुरू होती. मी शेंगाची भाजी बनवली होती. माझा बाकी स्वयंपाक झालेला होता. इकडे कढी पण झालेली आहे, वरण केलेलं होतं साधं आणि भात. असा सगळा स्वयंपाक मी बनवलेला होता. फक्त करंज्या भरून तळायच्या होत्या आणि वडे करायचे होते. तर त्यासाठी मी डाळ पण भिजत टाकलेली होती, ते बारीक करायची होती, त्यामुळे वडे व्हायचे होते. काय ग? हाय कृषिका. ओके ना, आना सकते. परी, तू काय बनवते? करंजी म्हणा. सांग ना ग, काय बनवत आहे? करंजी. करंजी म्हण. काय? जोरात. करंजी. ओ चलो, कृषिका के हाथ की करंजी किसको किसको खानी है, कमेंट्स करके बताओ. शुभम भैया को देना है. शुभम दादाला द्यायचं का परी? हा, शुभम दादाला. त्याला नेऊन देणं का शुभमला? आले? शुभमला ये म्हण ना, मग त्याला करंजी खायची संग ये म्हणा पटकन धावत. ये म्हणा लवकर. सोनू आत्तूला येणार आहे, सोनू आत्तू. हो ना परी? चला तर आता व्हिडिओ तुम्हाला शनिवारचा येतो आहे, कारण नागपंचमीच्या दिवशी मग करंज्या वगैरे झाल्यानंतर मी व्हिडिओ काही शूट केलेला नव्हता, कारण सोनूताई वगैरे जेवण करायला आल्या होत्या. तर मग गोंधळात गोंधळ सगळा, खूप घाई झाली होती जेवणासाठी, त्यामुळे मग काहीच शूट केलेलं नव्हतं. आणि आता बघा, माझी शनिवारची पण पूजा मस्त झालेली आहे. आज फुलं थोडे कमीच मिळाले आणि मस्त धूप वगैरे लावला आहे. मस्त तो धूप बघा मस्त देवांकडे जातो आहे. खूप छान वाटतं असं घरांमध्ये धूप वगैरे लावला तर. आपल्या घरात मस्त पॉझिटिव्हिटी पण असते, छान वाटतं आणि फ्रेश वाटतं एकदम, आणि असं प्रसन्न पण वाटतं घरामध्ये. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आहे आज. तर आज आहे शनिवार आणि आज पूजा वगैरे झाली, माझी कामं वगैरे आटोपली सकाळी. आता 11 वाजता. आता मला मिस्टरांचा उपवास आहे, तर भगर बनवायचं आहे. चला तर मी आता भगर बनवते. तुम्ही माझी पूजा वगैरे बघितलीच असेल व्हिडिओमध्ये, सगळं झालेलं आहे. कृषिका आंघोळ करते आहे तिच्या आजींसोबत. तर आता आम्ही भगर बनवते. चला तर तुम्हाला भगरची रेसिपी पण दाखवते आज कशा पद्धतीने बनवते, तर बघत राहा व्हिडिओ. बघा, आता मी मस्त भगरची तयारी करून ठेवलेली होती. मिरची, कढीपत्ता आणि टोमॅटो हे कापून घेतलं होतं. भगरला आलू वगैरे पण टाकतात, पण मी काही टाकलं नव्हतं, कारण मिस्टरांना थोडा त्रास होता पोटाचा, तर ते काही आलू खाणार नव्हते, त्यामुळे मग मी काही आलू वगैरे टाकले नाही. आणि भगर पण भिजत टाकलेला होता. आणि इकडे बघा, एका कढईमध्ये तेल गरम करते आहे आणि शेंगदाणे मी आधी तळून घेत असते, त्यासाठी मी आधी खूप तेल गरम करून घेतलं आणि त्यानंतर मग शेंगदाणे वगैरे त्यात टाकले. शेंगदाणे मी आधीच तळून काढून घेते आणि नंतर मग भगर शिजल्यानंतर वरून देते. खायला पण खूप क्रंची वाटतात ते शेंगदाणे, त्यामुळे मग मी वरूनच देते, कारण मिस्टरांना तसेच आवडतात. बघा, तेल छान गरम झालेलं होतं आणि त्यामध्ये मी शेंगदाणे आधी तळून घेते आहे. शेंगदाणे छान फुटले की ते काढून घ्यायचे, कारण मग कडू पण लागत नाही आणि खायला पण छान वाटतात क्रंची. तर शेंगदाणे असे थोडेफार आपण तळून घेऊ त्यामध्ये. आणि मग मी आता अशा प्रकारे शेंगदाणे छान तळून घेतलेले आहे. खूप छान वाटतात असे, मीठ टाकून पण खायला खूप मस्त वाटतात.
बघा आता त्यानंतर मी मिरची आणि कढीपत्ता पण टाकला आहे, पण ते व्हिडिओ काही घेता आला नाही कारण एका हातामध्ये मोबाईल घेऊन शूट करत होती तर थोडं कठीण जात होतं मिरची आणि कढीपत्ता टाकायला. तर मी आधी कढीपत्ता आणि मिरची टाकून घेतली आणि त्यानंतर शूट करते आहे. आणि तसंच टोमॅटो वगैरे, आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेच मी मीठ पण टाकून घेतलं होतं. टोमॅटोवरती मीठ टाकलं की छान शिजून जातात छान टोमॅटो. आणि बघा आता मी मस्त कढीपत्ता, मिरची आणि टोमॅटो सगळं छान शिजवून घेतलेलं आहे. बघा आता आपले टोमॅटो पण खूप छान शिजलेले आहे. तर आता टोमॅटो पण शिजले आणि त्यामध्ये आता आपण भगर टाकू. बघा मी आता भगर टाकते आहे. छान भगर भिजलेला पण होता. भिजलेला भगर पण छान मोकळा होतो आणि शिजायला पण लवकर मदत होते. त्यामुळे मी आधीच धुवून घेतला होता आणि त्यालाच भिजत ठेवलेलं होतं थोड्या वेळ भगरला. आता मस्त छान चला तर आपण त्याला फिरवून घेऊ सगळं आणि शिजायला ठेवून देऊ थोडं पाणी टाकून. अशा पद्धतीने तुम्ही पण भगर बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि सोप्या पद्धतीनेच मी भगर बनवलेलं आहे. खूप काही त्यामध्ये टाकलेलं पण नाही आहे कारण मिस्टरांना खूप काही भगरमध्ये आवडत पण नाही. त्यामुळे आता बघा मी मस्त पाणी वगैरे सोडलेलं आहे थोडंसं आणि शिजायला आपण ठेवून देऊ. त्यावरती प्लेट झाकून ठेवलेली होती आणि 5-10 मिनटं आपण त्याला शिजू देऊ. अशा पद्धतीने भगर बनवा, तुम्ही पण आवडेल तुम्हाला पण. तर तुम्ही बघितलंच असेल मी भगर बनवती आहे. तर आता भगर शिजतं आहे तोपर्यंत मी म्हटलं तुमच्याशी बोलते. तर बघा आता कृषिका तिकडे हे करत आहे, पोळी खाती आहे. त्यामुळे मोबाईल सुरू आहे तिचा, आवाज येत असेल तुम्हाला. आणि काल आम्ही गेलो होतो कृषिकासाठी कानातले घ्यायला. ॲक्च्युली तिच्याकडे ते होते छोटे कानातले रिंग, बट ते स्कूलमध्ये काढायला सांगितले होते गोल्ड अलाउ नसल्यामुळे. मग आम्ही तिला छोटे छोटे बेसरसारखे 2 घेतले कानातले. तर पण काही शूट करायला मिळालं नाही कारण ती कृषिका खूप रडत होती घालताना. थोडंसं तिचं कानातले आधी काढून ठेवल्यामुळे ते कानाची छिद्र बुजून गेले होते. तर त्यामुळे ते आता तिला घालून दिले आहे. तर ती काल खूप रडत होती, मग काहीच व्हिडिओ वगैरे केला नाही तिथे. तर मी तुम्हाला आज दाखवते म्हटलं तिचे कानातले कसे आहेत. तर चला तर आपण बघू. हाय कृषिका, बघू दे तुझे कानातले. ओहो छोटे छोटे, तुला आवडले का ग? आणि तू रडली का काल कृषिका? तू रडली? तू रडली का सांग मला आधी. किती? इतकुशीच रडली? अगं बाई इतकुशा कशी रडते ग? म्याव म्याव रडली तू? अगं बाई म्याव म्याव. तू मांजर आहे का? तू मांजर आहे का म्याव म्याव करायला? अरे न्यूजपेपर वाचायचा आहे ना. बघा भगर शिजत आहे आता. तर बघा किती मस्त कलर दिसतोय ना भगरचा. शिजल्यानंतर पण खूप छान दिसेल. तुम्ही बघत राहा आणि असंच नक्की बनवून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. खूप छान भगर लागतो असं खायला आणि पचायला पण हलका असतो. त्यामुळे मिस्टर माझे जास्त भगरच खातात उपवासाला, साबुदाणा अवॉइडच करतात ते. चला भगर होतपर्यंत आपण नंतर भेटू. बघा आता आपला भगर पण मस्त रेडी झालेला आहे. खूप मस्त दिसतोय भगर आणि आम्ही मोकळा असा खूप छान झालेला होता. चला तर आता आम्ही नैवेद्य वगैरे ठेवून दिला भगर आणि मग आम्ही पण सगळ्यांनी नाश्ता करायला घेतला. चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कृषिका पण बघा मस्त जेवण करते आहे इकडे. मिस्टरांना पण भगर दिलेला होता. चला तर नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू आपण. बाय बाय.